सिमेंटच्या ट्रान्सफरच्या कारणावरून, ट्रान्सफर कोणी करायचं या कारणावरून कडू आणि कोरटकर ह्या दोन गटामध्ये वाद झाला. दोन्ही गटांनी काही युवक आपल्यासोबत या वादामध्ये आणलेले होते. त्याच्यात एका गटाने दुसऱ्या गटावर फायरिंग केल्याची माहिती आहे. आज दुपारी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाटस या ठिकाणी ही घटना दुपारी 2:30च्या सुमारास घडलेली आहे. या घटनेतील एकूण 8 जे युवक आहेत त्यांना पोलिसांनी आम्ही तातडीने कारवाई करून आत्तापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. त्यांची मेडिकल चाचणी करणे सुरू आहे. याच्यामध्ये अद्यापपर्यंत कोणी जखमी असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त नाही आहे. आणखीही काही युवकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्याची कारवाई आमची बाकी आहे, सुरू आहे. त्यांना ताब्यात घेण्यात येईल. या अनुषंगाने गुन्हे दाखल केले जातील परस्पर विरोधी आणि सर्व आरोपितांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची कारवाई केली जाईल आणि पुढील तपास सुरू आहे. साधारणतः किती राऊंड यामध्ये फायर केले गेले होते आणि किती लोक या संपूर्ण घटनेमध्ये इन्व्हॉल्व होते? 10 ते 12 लोक याच्यामध्ये दोन्ही गटाचे मिळून समाविष्ट असण्याचं सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आम्हाला प्रारंभिकदृष्ट्या दिसून येते आणि 2 खाली केस पोलिसांना घटनास्थळावरून मिळालेले आहेत. यावरून अंदाज लावता येतो की 2 राऊंड फायर झाल्याची शक्यता आहे. या गुन्ह्या